ठीक आहे. Okay, now focus here. Docker run Ubuntu. I can see image, but Docker PS will tell you only running containers. Image is something different. Container is something different. Container is like something you created a application or you created a mini VM with the help of Ubuntu image. You can create a number of containers with the help of Ubuntu image. Okay? Container is something which we are going to launch with the help of image. ठीक आहे. आणि तो तुम्ही यू कॅन एक्झिक्यूट दॅट इन टू द डेमन फॉर्मॅट. त्याचा आपण एक शेलला सुद्धा लॉग इन करू शकतो. लॉट ऑफ थिंग्स वी कॅन डू. ठीक आहे. बट when I executed Docker run Ubuntu, I can see image is downloaded. ठीक आहे. Unable to find image. त्याने अगोदर काय केलं? Unable to find image. Ubuntu latest लोकली त्याला इमेज भेटली नाही, कारण आपण काय केली होती, जी माझ्या सिस्टमवरची इमेज आहे ती मी रिमूव्ह केली होती. ठीक आहे. त्याने काय केलं? फुल कम्प्लीट केलं. यू हॅव सीन बिट ऑफ प्रोसेस. त्यानंतर त्याने स्टेटस दाखवलं की इट इज डाउनलोडेड. ठीक आहे. बट त्याचा जो कंटेनर आहे, कंटेनर हॅज नॉट स्टार्टेड इट. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचं? आपण काय केलं? एक कंटेनर स्टार्ट केलं. ठीक आहे. We can remove exited container. For better understanding. ठीक आहे. मी काय केलं? एक कंटेनर रन केला with the help of Ubuntu image. ठीक आहे. Now let's try to understand the command. Docker run to execute form sort of commands on particular image. That's why we have choose Docker run. -D is for to run that container in a daemon mode. ठीक आहे. -IT stands for interactive terminal. आणि Ubuntu is the image name. ठीक आहे. Same way, can I execute any other image or container? Yes. म्हणजे rather than downloading particular image and then getting started with that particular image, I thought to go with the directly download the image and start the container. Okay. Same way I'm trying to perform here operation. Docker run -D -IT for interactive terminal आणि nginx. सर डेमन मोड म्हणजे काय? डेमन मोड म्हणजे ठीक आहे. डेमनलाच आपण एखादी प्रोसेस म्हणू शकतो. एखादी एक डेमनला आपण प्रोसेस म्हणू शकतो. इट इज गेटिंग एक्झिक्युटेड ऍज अ प्रोसेस किंवा प्रोसेस इन शॉर्ट मध्ये म्हणू शकतो. म्हणजे आपण बॅकग्राऊंड मध्ये एक्झिक्यूट होईल इन शॉर्ट मध्ये. आपण लॉग इन करू शकतो, लॉग आउट करू शकतो, बट दॅट प्रोसेस विल बी रनिंग अप अँड रनिंग इन बॅकग्राऊंड. until we not स्पेसिफिकली ती किल नाही करत तोपर्यंत ती रन राहील. ठीक आहे. आता काय झालं? इथे मी स्पेसिफिकली nginxचा एक कंटेनर त्याची इमेज पण डाउनलोड केली आणि एक कंटेनर पण रन केला. ठीक आहे. नाउ let me
try to expose the port आपण काय केलं, सेम कंटेनर माझा एक्झिक्युटेड होता, बट आय जस्ट ट्राईड टू लॉन्च द कंटेनर विथ एक्सपोजिंग पोर्ट. ठीक आहे. आणि ज्यावेळेस आपण पोर्ट एक्सपोज केलाय, इट मीन्स इट हॅज अन सम ऍप्लिकेशन विच इज कॉल्ड एज अन एंजिन. ठीक आहे. नाव लेट्स ट्राय टू सी दॅट ऑन अ गुगल, की आपलं जे क्रोम ब्राउझर आहे. ओके, वेलकम टू इंजिनिक्सचं जे आपलं लोकल पेज आहे ते आलं पाहिजे. ठीक आहे. आता याच्यामध्ये सॉर्ट ऑफ डिफरन्स काय असू शकतो? नथिंग बट तुमचं एखादं ऍप्लिकेशन असू शकतो दॅट यू जस्ट नीड टू एक्सपोज इट. ठीक आहे. दॅट कॅन बी डन बाय युअर ऍप्लिकेशन एंड पॉइंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे. आता माइट यू हॅव अ क्वेश्चन की ठीक आहे, दॅट इज गेटिंग एक्सपोज, आपण कंटेनर वर्कआउट करतोय, त्याला वी कॅन सी दॅट इज रनिंग, बट याची बॅकग्राऊंड ओएस किंवा बॅकग्राऊंड काय आहे? तर आपल्याकडे एक सॉर्ट ऑफ कमांड आहे कॉल्ड डॉकर एक्झेक. डॉकर एक्झेक कमांड विल हेल्प यू टू लॉग इन टू दॅट पर्टिक्युलर कंटेनर. ठीक आहे. डॉकर एक्झेक -i-t 98 आणि बिनबॅश. 98 काय आहे? माझ्या कंटेनरचा आयडी आहे. ठीक आहे. गरज नाही पडत पूर्ण आयडी मेन्शन करायचा, बिकॉज एव्हरी कंटेनर विल रन विथ ओन युनिक आयडी. ठीक आहे. त्यामुळे स्पेसिफिक मेन्शन करायची गरज नाही पडत. ठीक आहे. आय एम एबल टू लॉग इन टू पर्टिक्युलर कंटेनर. ठीक आहे. मी जर एक्झिट झालो अँड आय वॉन्ट टू चेक दॅट कंटेनर, इट इज स्टील रनिंग. -d ज्यावेळेस आपण स्पेसिफाय करतो ना, that time you will be able to log in and exit from that particular container. ठीक आहे. Now let me show you the difference. If I'm not using docker run -d, d daemon मध्ये मी नाही करत आहे. Now let's see. Okay. बॅकग्राऊंड मध्ये काय चाललंय? बॅकग्राऊंड मध्ये इट इज ट्राइंग टू लॉन्च वन कंटेनर विथ एनजिनिक्स इमेज, बट अल्टिमेटली सगळ्या गोष्टी आपल्या स्क्रीनवर दिसतात. ठीक आहे. बिकॉज वी हॅव नॉट फोर्सफुली पुश दॅट कंटेनर इन अ बॅकग्राऊंड मोड. बॅकग्राऊंड मोड मध्ये टाकलेला नाहीये, त्यामुळे तो सगळी प्रोसेस आपल्याला इन फ्रंट ऑफ आपल्या स्क्रीनवर दाखवणार. वी विल बी एबल टू लॉग इन टू द सिस्टम. आणि ज्यावेळेस आपण एक्झिट करू, ज्यावेळेस आपण त्या पर्टिक्युलर कंटेनरला एक्झिट करू, ऑटोमॅटिकली प्रोसेस विल गेट टर्मिनेटेड आणि आपल्याला त्या पर्टिक्युलर कंटेनर मधून आपण एक्झिट होणार. ठीक आहे. त्यासाठी आपण -d चा यूज करतो, जेणेकरून की इफ वी लॉग इन, इफ वी एक्झिट, स्टील इट शुड बी अप अँड रनिंग.
मी एक्झिट करतोय मुद्दामून. ठीक आहे. तुम्ही बघू शकता की जे कंटेनर आपण लॉन्च केला होता, सो त्याची प्रोसेस एक्झिटेड मध्ये असेल आणि एक क्रिएटेड मध्ये आहे. एक आपण जो विदाउट डी लॉन्च केला आणि एक विथ डी लॉन्च केला, तो क्रिएट झाला बट तो स्टार्ट नाही झाला. ठीक आहे. हा डिफरन्स खूप महत्वाचा आहे, बिकॉज दीज क्वेश्चन्स आर गेटिंग आस्क यू ऑन अ इंटरव्ह्यू. ठीक आहे. इंटरव्ह्यू मध्ये हे क्वेश्चन्स खूप वेळा विचारले जातात. ठीक. ऍज ऑफ नाव माझ्याकडे 3 कंटेनर्स अप आणि रनिंग आहेत. ठीक आहे. नाव इफ आय वॉन्ट टू स्टॉप दॅट कंटेनर, आय हॅव अ कमांड कॉल डॉकर कंटेनर स्टॉप, आणि त्याचा आयडी आपल्याला स्पेसिफाय करायचा आहे. यू विल बी एबल टू स्टॉप द कंटेनर. ठीक आहे. इफ आय कोणता क्वेश्चन बोलले सर तुम्ही आता? हा कोणता क्वेश्चन विचारला जाईल? ठीक आहे. क्वेश्चन्स खूप वेळा असे विचारले जातात की इफ आय एक्झिक्युटेड डॉकर रन उबंतू व्हॉट विल हॅपन. हम्म. ठीक आहे. काय होतं बॅकग्राऊंड मध्ये, काय होतं, काय होतं? लेट मी एक्झिक्यूट डॉकर रन आणि रेड हॅट करू. काय होतंय, जस्ट लेट मी नो. काय भेटत ते ओके. उबंतू आहे ऑलरेडी आहे ना. जस्ट जस्ट वेट, मला आय जस्ट वॉन्ट टू शो. ठीक. डॉकर रन उबंतू हो रहा. जस्ट फोकस हियर की काय होतंय. ठीक आहे. डॉकर इमेजेस चेक करा, डॉकर पीएस चेक करा, डॉकर पीएस 1 चेक करा. ठीक आहे. काय डिफरन्स दिसतोय, एक्झॅक्टली प्रोसेस काय झाली. फर्स्ट ही ट्राईज टू फाइंड इमेज लोकली, त्याला नाही भेटली. पुलिंग फ्रॉम लायब्ररी उबंतू, फुल कम्प्लिटेड स्टेटस. डॉकर इमेज चेक केलं, आय कॅन सी इमेज. डॉकर पीएस चेक केलं, पीएस विल हेल्प यू टू चेक द कंटेनर रन टाइम स्टेटस. रनिंग आहे का, नाही. पीएस हायफन ए मध्ये काय दिसतंय, कंटेनर इज इन एक्झिटेड स्टेट. ठीक आहे. इन शॉर्ट, when I'm executing docker run ubuntu, my image is getting pulled, but my container will be in exited state. आता exited state मध्ये काय आहे, काय आहे exited state मध्ये. रुपाली, यू आर देअर इन लास्ट सेशन ना.
रुपाली हा सर. होतीस ना लास्ट सेशनला? हो होती. एक्झिटेड मध्ये काय आहे याच्या अगोदर पण मी सांगितलं. अरे आपण कंटेनर काय केलं? आपण कंटेनर स्टार्ट केलाय का अजून? कंटेनर क्रिएट केलाय का? बाय डिफॉल्ट तो एक कंटेनर क्रिएट करतोय, बट ऍज आपण त्याला ऍज अ डेमन मध्ये स्टार्ट केलाय का? आपण फोर्सफुली तो कंटेनर स्टार्ट केलाय का? नाही, फक्त आपण इमेज डाउनलोड केली ना. डॉकर रन उबंतु विल जस्ट डाउनलोड द इमेज अँड युअर कंटेनर विल बी इन एक्झिटेड स्टेट. दॅट्स इट. आपण कंटेनरला काही टच केलंय का अजून? नाही. नाही, ठीक आहे. इफ आय एक्झिक्युटेड डॉकर रन -d ऍज अ डेमन आणि विदाउट डी, काय डिफरन्स आहे? -d मध्ये बॅकग्राऊंड प्रोसेस रनिंग राहते. आपण येस, डॉकर रन -d -p पण देऊयात आपण. p नको. इंटरॅक्टिव्ह टर्मिनल, आपल्याला टर्मिनल पण पाहिजे ना. वी वॉन्ट टर्मिनल टू लॉग इन माय सिस्टम. उबंतु भेटला आपल्याला एक रनिंग कंटेनर. चेक करा आता आहे का? येस, इट इज अप फ्रॉम लास्ट 4 सेकंड. ओके, Rupali, tell me the command to log in particular container. What is the command I can use? Docker exec I can use? Docker execute. Okay. -it -it stands for interactive terminal. What is the ID of my container? 1 2 आणि मला कुठल्या शेलला लॉग इन पाहिजे? 1 येस, एम आय एबल टू लॉग इन? येस. इथे तुम्ही सगळं बघू शकता. ठीक आहे. सेम लाईक लिनक्स आहे. एव्हरीथिंग इज सेम लाईक लिनक्स. स्पेसिफिक डिरेक्टरीज आहे, टेम्प आहे, etc आहे, रूट आहे, प्रॉक आहे. एव्हरीथिंग इज सेम लाईक लिनक्स. युजर पण आपण चेक करू शकतो. ठीक आहे. लेट मी एक्झिट फ्रॉम एस. डॉकर कंटेनर. ठीक आहे. आपण स्टार्ट स्टॉप -d फॉर डेमन -it फॉर इंटरॅक्टिव्ह टर्मिनल. बिनबॅशला आपण लॉग इन करू शकतो. कंटेनर आपण रन कसा करायचा, एक्झिक्यूट कसं करायचं, पर्टिक्युलर पोर्ट स्पेसिफिकली आपण कसं एक्सपोज करायचा. इथपर्यंत क्लिअर आहे? एनीवन हॅज एनी कन्फ्युजन? सिंगल क्वेश्चन? समजलंय तर येस सांगा. नाही समजलं तर का नाही समजलं किंवा कुठला पॉइंट नाही समजलं ते मला क्लिअर करा. क्लिअर आहे? Yes, clear. क्लिअर आहे. गुड. ओके. त्या दिवशी आपण खूप इम्पॉर्टंट एक लास्टच्या 10 मिनिटमध्ये आपण एक गोष्ट डिस्कस केली. ठीक आहे. कंटेनर किंवा डॉकर इंजिन कॅन प्रोव्हाइड कम्प्युटेशनल पॉवर टू अवर कंटेनर. हे डिफॉल्ट आहे. when we are executing docker run -d, container will getting started by some sort of CPU RAM. बरोबर. बट एक गोष्ट आहे की ती गोष्ट कंटेनरला बाय डिफॉल्ट भेटत नाही. इट इज व्हॉल्यूम. काय भेटत नाही? व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे container cannot persist any data unless we have mapped volume to the particular container. ठीक आहे. म्हणजे let's verify container log prior to that.
ओके. ओके, त्याच्यामध्ये काहीच लॉग नाहीये. ओके, आय कॅन सी सम लॉग्स इनसाइड Nginx कंटेनर. ठीक आहे. जर आपल्याला तो कंटेनर स्पेसिफिकली डिटेल्स मध्ये चेक करायचा असेल, ठीक आहे, डिटेल्स मध्ये इन्स्पेक्ट इज द कमांड. ठीक आहे. इन्स्पेक्ट मध्ये वी कॅन सी एंटायर कॉन्फिगरेशन ऑफ पर्टिक्युलर कंटेनर. ठीक आहे. कुठला आयपी आसन आहे, नेटवर्क कुठला आहे, एनिथिंग अँड एव्हरीथिंग विल बी हिअर. ठीक आहे. तुमचं सीपीयू आणि रॅम जर तुमचं लिमिट केलं असेल, इमेज कुठली आहे, व्हॉल्यूम आहे का नाही आहे. ठीक आहे. होस्ट नेम, यूज डायरेक्टरी. ठीक आहे. इनपुट आउटपुट ऑपरेशन, सीपीयू काउंट. ठीक आहे. आतापर्यंत आपण सीपीयू मेमरी पर्यंत पोहोचलेलो नाही. ठीक आहे. सो इन शॉर्ट मध्ये इफ यू वॉन्ट टू see the entire configuration or entire details of particular container, you can go ahead with docker inspect command. ठीक आहे. नाव आपण त्या दिवशी काय शिकलो होतो की डॉकर व्हॉल्यूम काय अटॅच करायचंय. तर याचं सिंटॅक्स काय आहे डॉकर इन्स्पेक्ट? डोंट वरी अबाउट द कमांड्स मी तुम्हाला एक स्पेसिफिक फाईल मध्ये तुम्हाला ते सगळ्या कमांड्स भेटून जातील. ठीक आहे. लिनक्सचं पण माझं डॉक्युमेंट प्रिपेअर झालंय, ते पण मी शेअर करतो. आणि डॉकरचं सुद्धा तुम्हाला यू विल गेट अ डॉक्युमेंट विथ कमांड विथ आउटपुट. ठीक आहे. सो डोंट वरी अबाउट. डॉकर व्हॉल्यूमची आपण कन्सेप्ट काय बघितली होती की कंटेनर विल नॉट परसिस्ट एनी डेटा. म्हणजे डॉकर इंजिन जर रिस्टार्ट झालं तर देर आर लॉट ऑफ चान्सेस टू लूज माय डेटा. डेफिनेटली, कारण तिथे व्हॉल्यूम अटॅच नाहीये. मग त्यासाठी आपण डॉकर व्हॉल्यूम ही कन्सेप्ट डॉकर मध्ये आहे. यू कॅन मॅप अ व्हॉल्यूम टू द कंटेनर. ठीक आहे. नाव हाऊ वी कॅन डू दॅट. Docker volume is the command to first we need to create the volume. ठीक आहे. क्रिएट आणि आपण त्याला नाव देऊयात माय व्हॉल्यूम किंवा डेटा देऊयात. ठीक आहे. डेटा नावाचा एक व्हॉल्यूम क्रिएट झाला. ठीक आहे. नाव लेट्स ट्राय टू मॅप द सेम विथ माय कंटेनर. ठीक आहे. परत एकदा आपण काय करूया, लेट मी आपण वी. ठीक आहे. डेटा इज द नेम ऑफ माय व्हॉल्यूम. ठीक आहे. त्याला कुठे लॉग इन करायचंय किंवा कुठे स्पेसिफिक त्याला माउंट करायचंय, मला टेम्प मध्ये माउंट करायचंय. ठीक आहे. देन मला तो कुठल्या कंटेनरला पाहिजे, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. ठीक आहे. मे बी वी कॅन यूज Nginx इमेज. ठीक आहे. बेसिकली हा काय करेल, इट विल जस्ट क्रिएट न्यू कंटेनर आणि आपण त्याला मॅप करू शकतो.
लेट मी एक्झिक्यूट. ठीक आहे, मी काय केलं, जस्ट त्याला एक कंटेनर लॉन्च केला ज्याच्यामध्ये मी तो व्हॉल्यूम मॅप करतोय. ठीक आहे, कॅन वी मॅप टू द एक्झिस्टिंग कंटेनर? येस. What we have to do? We just have to execute docker run -v command, volume name आणि specific container ID. That's it. ठीक आहे. For better understanding, I have launched a new container with mapped volume. ठीक आहे. So आपल्याला दोन्ही मधला डिफरन्स समजून येईल. ठीक आहे. नाव व्हेरीफाय करायचे, docker inspect माउंट्स म्हणून एक नवीन एक पर्टिक्युलर कंटेंट ऍड झालाय. इथे बघा, टाईप आहे व्हॉल्यूम, नेम आहे डेटा, सोर्स आहे, ह्या पर्टिक्युलर सोर्स वरती मी व्हॉल्यूम क्रिएट केला होता. डेस्टिनेशन मी टेम्प मध्ये त्याला ऍड केलं होतं. ड्रायव्हर लोकल आहे, त्याचं जे काही रीड राईट आपण ट्रू ठेवलंय, प्रोपोगेशन वगैरे हे तुम्ही मॉडिफाय करू शकता. ठीक आहे, बेसिकली माय इंटेन्शन इज टू माउंट द व्हॉल्यूम विथ रीड राईट्स. ठीक आहे, यू कॅन माउंट द व्हॉल्यूम विथ रीड ओनली परमिशन्स ओनली. ठीक आहे, म्हणजे हे कुठे होऊ शकतं, जस्ट यू वॉन्ट टू लॉन्च वन कंटेनर विथ न्यू डेटाबेस आणि त्या डेटाबेस मधला डेटा फक्त रीड झाला पाहिजे, राईट नाही झाला पाहिजे. अशी सिच्युएशन मे बी खूप वेळा असते की तो पर्टिक्युलर डेटा इज व्हेरी सेन्सिटिव्ह आणि मला तो डेटा फक्त रीडच झाला पाहिजे. त्या टाइम मध्ये आपण काय करू शकतो, कंटेनर लॉन्च करू शकतो आणि त्याचा जो व्हॉल्यूम आहे तो फक्त रीड ओनली ठेवू शकतो. ठीक आहे, इथे मी माउंट्स मध्ये व्हेरीफाय करतोय, माझा व्हॉल्यूम माउंट झालाय. सो आता इन फ्युचर जेव्हा केव्हा माझा हा पर्टिक्युलर डॉकर इंजिन रिस्टार्ट होईल आणि माझा कंटेनर परत एकदा लॉन्च होईल, इट विल लॉन्च विथ माय मॅप्ड व्हॉल्यूम. ठीक आहे, other configuration details you can verify here. ठीक आहे, now let me go and verify statistics of my container. ठीक आहे, I am able to see memory usage, CPU usage, limit, memory, net input output, process IDs. ठीक आहे, is it something similar to the top? आपण लिनक्स मध्ये जे टॉप बघत होतो थोडंफार सेम आहे का? Yes, memory utilization, CPU utilization. ऑलमोस्ट सेम आहे ना. Yes. मी काय करतोय, नथिंग इज मॅजिक. मी फक्त काय केलं, पर्टिक्युलर कंटेनरचं स्टॅटिस्टिक बघतोय. आता हे कधी कधी तुम्हाला काम येईल, when you can see particular container is causing lot issue. म्हणजे काय, if you launch n number of container with n number of application आणि पर्टिक्युलर कंटेनर कॉझिंग अ लॉट इश्यू, म्हणजे Nginx वेब ऍप्लिकेशन 1 हॅज सम इश्यू. ठीक आहे, आपण लिनक्स मध्ये काय करत होतो, टॉप एक्झिक्यूट करा आणि व्हेरीफाय करा काय प्रॉब्लेम आहे. मी सिंपल एक्झिक्यूट केलं आणि आय एम व्हेरीफाईंग व्हॉट इज गोइंग रॉंग.
but in terms of that, जर मला कंटेनरचं बघायचं तर देर इज अन कमांड डॉकर स्टॅट्स, ठीक आहे, आणि कंटेनर आयडी. डॉकर स्टॅट्स आणि कंटेनर आयडी मध्ये आय कॅन सी सिस्टम ऍज सिस्टम पॉइंट ऑफ व्ह्यूनी किंवा ऍडमिनिस्ट्रेटर पॉइंट ऑफ व्ह्यूनी तिथे काही इश्यू आहे का. देर इज अ नो इश्यू ऑब्झर्व असेल तर वेल अँड गुड, ठीक आहे. डॉकर स्टॅट, डॉकर लॉग, डॉकर इन्स्पेक्ट, these command will help you to troubleshoot the issue related with container. ठीक है. Now, can I limit CPU and memory utilization? आता हे कशासाठी किंवा these particular things आपण का करायची. See, let's say we have launched 10 containers from this particular system आणि मला पर्टिक्युलर कंटेनर, 2 कंटेनर आहेत ज्यांनी जास्त सीपीयू आणि मेमरी यूज नाही केली पाहिजे, ठीक आहे. आय वॉन्ट टू लिमिट अँड रेस्ट्रिक्ट देम टू ऍक्सेस किंवा पर्टिक्युलर सीपीयू आणि मेमरीचं युटिलायझेशन जास्त नाही झालं पाहिजे, ठीक आहे. येस, डेफिनेटली आय कॅन डू दॅट. हाऊ? लेट्स ट्राय टू सी दॅट. Docker run is the same command again. ठीक है. --- CPU किती ठेवायचे? 4. मे बी 2 कोर असेल तर 2 कोर, 4 असेल तर 4 कोर. -em for memory. Let me schedule 1024. 1024 किती रे? मीन्स 1024 म्हणजे 1 GB. -d, -it. Again, trying to launch new container. You can map with the existing also, but we will try to launch. Okay. Let me try with Ubuntu. CPUs आहे. Docker stats 8.2. आता मला लिमिट दिसतंय 1 GB चं आणि मेमरी यूज दिसतीये 1.02 MB. ठीक आहे. इथे माझं लिमिट सेट झालंय. ठीक आहे. सेम वे यू कॅन असाइन सीपीयू कोर. आता जर आपल्याला हे जर डॉकर इन्स्पेक्ट मध्ये आपण चेक करू शकतो की किती माझे सीपीयू असाइन झालेत. सीपीयू शेअर्स मध्ये तरी दाखवत आहे, मेमरी दाखवत आहे, सीपीयू सीपीयू पोर्ट नाही, सीपीयू थ्रेड नाही. सीपीयू काउंट नाही. Let me try to launch with
Portions when it is from between P9. आलं वाटतं ते CPU मेमरी कुठं दिसतंय तुला? मेमरी 1073 मेमरी आलंय. नंबर ऑफ सीपीयूज. ओके, नंबर ऑफ सीपीयूज CPU पण घेणं नॅनो सीपीयूज दिसतंय रे. नंबर ऑफ सीपीयूज दिसलं पाहिजेत. आली स्क्रोल डाऊन सीपीयू कोटा, सीपीयू पिरियड, सीपीयू रियल टाइम पिरियड नाही. सीपीयूज नाही. ठीक. ओके, डिव्हाइसेस, मेमरी रिझर्वेशन, मेमरी स्वॅप, यू लिमिट, सीपीयू काउंट. सीपीयू काउंट मध्ये दिसलं पाहिजे. ठीक आहे, नो इश्यू. तरी पण यू कॅन मॅनेज विथ हायफन सीपीयूज आणि मेमरीज, -m फॉर मेमरीज, आणि दिस विल रेस्ट्रिक्ट यू by कोटामध्ये तर नाही, सीपीयू कोटामध्येच नाही. ठीक आहे, आय चेक इथे का दिसत नाहीये. मे बी there is some other issue, but it should show. I'll check, don't worry about it. But definitely these way you can assign CPU and memory, and we can limit. In short, we are just restricting CPU and memories. इथे CPU कोटा मध्ये इथे दिसले पाहिजे. CPU कोटा, this should be here. ठीक है. So these way you can map to volume, you can limit resource utilization in terms of CPU and memory. ठीक आहे. याचा एक ऍडव्हान्स फीचर किंवा एक ऍडव्हान्स वे ऑफ डिझायनिंग सोल्युशन असा आहे की वेन वी लॉन्च पॉड्स इन अ क्युबरनेट, तिथं रिक्वेस्ट आणि लिमिट दोन गोष्टी आपण सेट करू शकतो. ठीक आहे. दोन गोष्टी म्हणजे त्या कशासाठी? एक, टू लॉन्च अ पर्टिक्युलर पॉड, हाऊ मच सीपीयू अँड रॅम इज रिक्वायर्ड. म्हणजे एखादी गोष्ट, एखादा पॉड लॉन्च होण्यासाठी मिनिमम रिक्वायरमेंट किती आहे, दॅट नीड टू बी व्हेरीफाय. आणि ते व्हेरीफाय झाल्यावर आणि तेवढी सीपीयू आणि रॅम असल्यावर देन ओनली वी कॅन लॉन्च पॉड. अँड लिमिट इज नथिंग बट अ रेस्ट्रिक्टिंग ऍक्सेस किंवा एक्सिडिंग लिमिट. पर्टिक्युलर लिमिटच्या पुढे तो पर्टिक्युलर पॉड ऍक्सेस करू शकत नाही. हे कॉन्फिगरेशन क्युबरनेट्स मध्ये करू शकतो. रिक्वेस्ट आणि लिमिट्स. सो बेसिकली हेवी ऍप्लिकेशन पॉड will get launched with the help of request and limits only, ज्याला आपण रिसोर्स कोटा आपण असं म्हणतो. ठीक आहे. दॅट वी विल डेफिनेटली सी इन क्युबरनेट्स. ठीक आहे. ऍज ऑफ नाउ आपण तीन गोष्टी आतापर्यंत आपण शिकलोय. डॉकर म्हणजे काय, कंटेनर्स म्हणजे काय, कंटेनर्स कसे लॉन्च करायचे, इमेज कशी क्रिएट करायची, इमेज पासून कंटेनर्स कसे क्रिएट करायचे, त्याला डेमन फॉर्मॅटमध्ये कसा लॉन्च करायचं, त्याला लॉग इन कसं करायचं विथ एक्झिट कमांड, तो स्टार्ट कसं करायचं, स्टॉप कसं करायचं,
then Docker volume and CPU and memory utilization. Okay. As of now, याच्यामध्ये कोणाला काही क्वेश्चन? सर आता सीपीयू सर्च केला ना, जसं लिनक्स मध्ये आपण ग्रेप हायफन सीपीयू करतो, ग्रेप टाईप सीपीयू, तसं हम्म. इकडे आहे का काही पर्टिक्युलर म्हणजे वर्ड शोधण्यासाठी? काय काय शोधायचंय तुला? म्हणजे सीपीयू नावाचा वर्ड जर आपल्याला डायरेक्ट सीपीयू वर जायचं असेल तर ते लिनक्स मधली हायफन पाईप ग्रेप इकडे पण चालतं का ते? तू आउटपुट सर्च करायचं म्हणतोय का? हा, आउटपुट सर्च करायचं. डेफिनेटली ना मित्र, ते आपण काय आहे काय होतं ते सीपीयू कोटा होता ना. I guess B9 होता तो. तर B9 होतं का? CPU search. आपण सो लेट्स से आपण नेटवर्क आयडी सर्च करायचंय. ठीक आहे. नेटवर्क आयडी. सो इन सेम आपण सगळं सर्च करू शकतो. ठीक आहे. म्हणजे तुला काय पाहिजे होतं? सीपीयू कोटास. यू जस्ट नीड टू हॅव दॅट एक्झॅक्ट वर्ड, कारण इथे काय कॉम्बिनेशन ऑफ अप्पर केस आणि लोअर केस आहे. ठीक आहे. सो तेवढं ग्रेप फक्त हायफन आय यूज करू शकतो ना तुम्ही. काय 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 ग्रेप हायफन आय सीपीयू हा ते करू प्रॉपर शकतो. लोस ते. हा ते ऍक्च्युली कशामध्ये जाईल? केस सेन्सिटिव्ह नाही करणार. ठीक आहे. सीपीयू कोटा. देन तुम्ही जेवढं काही तुम्ही लिनक्स मध्ये जे ग्रेप कमांड आहे किंवा अजूनही ज्या काही कमांड्स आहेत ना, एक्झॅक्टली त्या आपण एक्झिक्यूट करू शकतो इथे. सो काही प्रॉब्लेम नाही. बट बेटर टू गो विथ ऑल द डिटेल्स, कारण ऍटलिस्ट तुम्हाला बघण्याची सवय लागेल. ठीक आहे. तुम्ही डायरेक्टली एक स्पेसिफिक सर्च करत गेलं, डेफिनेटली आउटपुट भेटेल, बट बाकीच्या गोष्टी तुम्हाला क्विकली म्हणजे हे थोडंफार एक्सपिरियन्स आल्यावर ठीक आहे, बट ऍज ऑफ नाऊ जस्ट गो विथ ऑल द डिटेल्स, कारण ते ऍटलिस्ट नजरेखालून जेवढ्या वेळेस जाईल ना, तेवढ्या वेळेस ते इझी पडेल तुम्हाला. येस. ठीक आहे. मी